आपण 11 अध्याय आणि 28 वचन. 28 वचन. अहो, जे तुम्ही कष्टकरी व ओझ्याने लादलेले आहात, ते तुम्ही सर्व माझ्या जवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च किती लोकांनी वचन वाचलंय, किती लोकांना आठवतंय माहिती सर्वांना. येस. चर्च हे वचन आमंत्रण देतं आम्हा सर्वांना, आणि परमेश्वर म्हणतो कोणाकडे या, माझ्या जवळ या. माझ्याकडे या. बायबल सांगतं जे तुम्ही कष्ट करता, काय करता, कष्ट करतात, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुमचं ओझं कसं करणार आहे, हलकं करा. हलकं करणार आहे. आज जर आमच्या व्यक्तिगत जीवनासाठी आम्ही सुख मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि जर वाटेला त्याप्रमाणे यश येत नाहीये, तर आज या वाटण्याचा अनुभव परत एकदा घेऊन पहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देवाची इच्छा का परत आम्ही कोणाचा अनुभव घेतला पाहिजे, देवाच्या वचनाचा देवाचा. आणि अनुभव. जितका तुमच्या जीवनात रोज तुम्ही प्रभूचा अनुभव घ्याल, तेवढं देवाच्या अधिक जवळ याल आणि तेवढे देवाची आशीर्वाद जीवनामध्ये येतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो अहो कष्टकरी व ओझ्याने लादलेले हो, तुम्ही कोणाकडे या, माझ्याकडे या. कारण आमची कष्ट आम्हाला त्याप्रमाणे उन्नती देत नाहीये ज्याप्रमाणे ती दिली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही रविवारी पण तेच पाहिलं, आजही तेच आम्ही शिकत आहोत की आमचे कष्ट प्रत्येक जण काय करतोय, कष्ट करतोय. ब्रदर्स पण जॉब करतायत, सिस्टर्स पण शेतामध्ये जॉब करतायत, प्रत्येक जण मुलं पण काही ना काही जॉब शोधतायत. मग एवढी आवक असूनही ज्याप्रमाणे प्रगती पाहिजे ती प्रगती नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याप्रमाणे आमची उन्नती झाली पाहिजे ना, ती उन्नती नाही. नाहीये. मग आम्ही कष्ट करत नाहीये का? येस करतो. कम ऑन. कष्ट करत नाहीये का? करतो. कम ऑन. येस या नो. करतो. कम ऑन. कष्ट करतायत का? पण ते म्हणतो अहो कष्टकरी ओझ्याने, लादलेले हो, कष्ट करून पण आम्ही कशामध्ये आहोत, ओझ्यामध्ये ओझ्यामध्ये आहोत. कष्ट करून आम्ही बंधनामध्ये आहोत. Yes. मग प्रभूची इच्छा आहे का कुठे ना कुठं आम्हाला कळलं पाहिजे का माझे कष्ट माझं ओझं हलकं करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला कृपेची गरज आहे, येस. मला देवाच्या साथची गरज आहे. आणि जस देवाकडे मी येईल तर देव ती कृपा देईल आणि माझे कष्ट परमेश्वर आशीर्वादित करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण किती लोकांना कळतंय आम्हाला श्रम करायचेत पण श्रम सफळ झाले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला काम करायचंय पण काम आशीर्वाद झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही 2 पावलं चाललो तर 4 पावलं मागे नाही आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही श्रम करतो, कष्ट करतो, पण आमची स्थिती तिथंच आहे. ज्याप्रमाणे आम्ही 10 पावलं पुढे गेलो पाहिजे ना, आम्ही 10 पावलं पुढे जात नाहीये. फक्त खाऊन पिऊन कसं आहे, सुखी. सगळे बोला कसं आहे, सुखी. खाऊन पिऊन सुखी आहे, पण खरं म्हणलं तर सुखी नाहीये, कारण जे पाहिजे ते अजून नाहीच आहे. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आपल्या जीवाला आम्ही एक आधार दिला, बाबा खाऊन पिऊन आम्ही कसे आहेत, सुखी आहोत. दुसऱ्याकडे बघून वाटतं तर खरं का मला पण असं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मनाला एक सांत्वन दिलं, काय दिलंय, सांत्वन नाही दिलं. बाबा आम्ही सुखी आहेत, खरंच सुखी आहे का, नाही. दुसऱ्याकडे बघून तुलाही वाटतं ना का मला पण ते असावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग का तुझ्याकडे नाहीये, मग तू श्रम करत नाही का, येस का करतो. तू फक्त झोपा काढतोस. नाही. तू बी कामाला जातो, तोही कामाला जातो, पण त्याला बरकत आहे, येस. त्याला उन्नती आहे, पण तुझ्याकडे ती प्रगती नाहीये. मग ती प्रगती नाहीये तर कळलं पाहिजे का तू असं वेगळं काय करतो जे मी करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून किती लोकांना कळतंय देव परमेश्वर आम्हाशी काय बोलतोय. तोही मेहनत करतोय, मी पण काय करतो, मेहनत करतो. तोही कष्ट करतो, मी पण काय करतो. कष्टच करतो. त्याचंही कदाचित काम सारखं आहे, माझंही काम कसं आहे, सारखं आहे. त्याचाही व्यवसाय सारखा आहे, माझा पण व्यवसाय कसा आहे. सारखं मग आहे. तुमच्या आणि माझ्या आर्थिक स्थितीमध्ये तफावत का. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग असं काय तिकडे वेगळं आहे जे माझ्याकडे नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण किती लोकांना समजतंय त्याचा व्यवसाय तुमचा व्यवसाय कसा आहे, सारखाच आहे. प्रगती कशी आहे, पण वेगवेगळी आहे. मग प्रगती पण कशी पाहिजे. सेम पाहिजे. मग काय कमी आहे, तू पण अक्कल लावतो, तू पण Yes. डोकं लावतो, तू पण गणित करतो, तू पण वरायचा प्रयत्न करतो, पण तू जात नाही वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू बहुगुणित होत नाहीये. मग तुझ्याकडे काय कमी आहे, तर तू देवाचं आमंत्रण घेत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. ते हालेलुया. म्हणतो कष्ट तू करतोय पण प्रगती तुझी नाहीये. पण तुझ्या शेजारचाच तू बघ, तुझ्या सोबतीचाच तू बघ का तो कष्ट करतो पण तो प्रगती बघतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण तो कष्ट करत नाही, फक्त तो देवाची कृपा पण मिळवतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो प्रभूकडे येईल त्याचं ओझं प्रभू हलकं करणार. येस. आमेन. आणि त्याचं ओझं हलकं होईल ना, तो गतीने पुढे जाणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याच्यावर ओझं असेल तो पुढे जाईल का. नाही जाणार. पण साधं बेसिक्स आहे, साधी गोष्ट आहे. जर एखाद्यावर काय आहे ओझं आहे. तो पुढे जाईल का. नाही तो जाणार. कष्ट करेल पण ओझ्या खाली असल्यामुळं तो पुढे जाणारच नाही. Yes. पण ज्यास तो प्रभूकडे येईल त्याचं ओझं हलकं करेल आणि त्याच्या कष्टाला पुढे घेऊन जाते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्हाला कोणाचा हात पाहिजे, देवाचा हात आज पाहिजे. देव आमंत्रण देतो Yes. पण तो हात आम्ही स्वीकारत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, आयुष्यभर कष्ट कराल पण प्रगती होणार नाही. आपल्या ताकदीत जेवढं वाढाल तेवढं वाढाल, पण जास्त मोठ्या गोष्टी पाहू शकणार नाही. नाही. आणि जर सैतानी हल्ला केला तर जे आहे ना ते पण निघून जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो वाईट दिवस नक्की येतो, तो वाईट दिवस नक्की येतो. ज्या दिवशी सैतान आमचं दार काय करतो,
ठोकतो. युवाच्या लाईफ मध्ये पण तो दिवस आला. एक समय मुलं ऐश करत होते, एन्जॉय करत होते, त्यांना वाटत होतं की सगळं काही आहे, पण ज्या दिवशी त्यांनी हात टाकला सगळं बसून गेलं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण जो व्यक्ती प्रभूमध्ये असेल, देवाकडे येईल, त्याचं ओझही हलकं करेल आणि देव त्याचं भवितव्य सुरक्षित करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला चिंता नसणार, त्याला काळजी नसणार, कारण तो कोणा सहवासामध्ये, देवाच्या आणि सहवासात देव त्याचं आहे. ओझं काय करणार, हलकं हलकं करणार, जेणेकरून तो प्रगती करावं आणि देवाचा गौरव पाहावं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून एक लक्षात घ्या, काम नक्की करावं. कामाचा समय कशाला द्या, कामाला. कामाला, आणि प्रभूचा समय प्रभूला. परमेश्वराला द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कामात एवढं व्यापून जाऊ नका का कामाने तुमची सगळी शक्ती संपून टाका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कोणाची गरज आहे? प्रभूची गरज जर आहे. अनुग्रह असेल तर कामाला पण अनुग्रह येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर अंगातली शक्तीच निघून गेली तर काम होईल का? नाही होणार. कमान होईल का? नाही. पहा, मी सुरुवातीला खूप ठिकाणी प्रार्थना जायचो, जसं इथं पण यायचो, अनेक ठिकाणी जायचो. असंच एक घरी आम्ही प्रार्थना जायचो, त्या ठिकाणी प्रार्थनेबद्दल सांगायचो, तिथं प्रार्थनाही घ्यायचो. पण त्या घरामध्ये त्या अंकलला प्रार्थनेला वेळ नव्हता. सगळं व्हायचं, नंतर अंकल कधीतरी यायचे. आम्ही त्यांना म्हणायचो, अंकल प्रार्थनेला वेळ का नाही? ते म्हणजे मला कामामुळे काय होत नाही, वेळ मिळत नाही. वेळच मिळत नाही. आणि नियमितपणे त्या घरी आम्ही प्रार्थना जायचो. अशी घराबाहेर प्रार्थना भरायची, भरपूर लोक त्या ठिकाणी यायचे. पण ते ब्रदरच्या घरी प्रार्थना भरायची, ती प्रार्थनेला येत नव्हते. आणि मग मनात प्रभू टाकायचा की त्यांना सांग का तुम्हाला कसली गरज आहे. पण त्यांना तेवढं महत्त्व पटत नव्हतं. त्यांना वाटायचं का अरे आहे ना घरचे, मग बस झालं ना, माझं काय काम आहे. तरी खूप दिवस गेले, नेहमी तेच सांगायचो का ब्रदर प्रार्थना, पण ब्रदर काही मनावर घेत नव्हते. जे काम ते करायचे ते काम होते काय झाले, पडले. आणि पडले तर मणक्यातलं हाड काय झालं, आणि असं मोडलं का परत ते स्वतःच्या पायावर चालू शकत. आता फक्त कशाला झोपून होते, बेडवर. आणि आता असा समय आला का गाईड टाकून कुठं आणायला लागले. म्हणून कळतंय एक समय येणार, देव संकट येण्यापूर्वी, कधी संकट येण्यापूर्वी, कारण तो पिता आहे आणि पिता पडण्याची वाट बघत नाही, पडायच्या पहिले आमंत्रण देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्ही अनुभव घेतला का आम्हाला तर वाटायचं का आम्ही आमंत्रण देतो, मग कळलं का रे देवा तुला माहित होतं का पुढे काय घडणार आहे. येस. मग तुझं प्रेम वाट बघत होतो का माझ्या लेकरा माझ्या सानिध्यात ये, म्हणजे तुझ्यावर देवाचं कुंपण असेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण एक समय असा आला का लाईफ त्यांचं उद्ध्वस्त झालं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च नुकसान करू नका. जर देव हाक मारतोय ना, देवाला धन्यवाद द्या का देवाने माझ्यात असं काय पाहिजे, देवाने मला हाक मारली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही देवाला काही देऊ शकत नाही, पण परमेश्वर जर मला हाक मारतोय ना, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. येस. एवढं हलक्यात घेऊ नका का प्रार्थनेचं आमंत्रण मजपर्यंत येतं, देव मला प्रार्थनेला बोलवतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून काय माझ्याकडे असं का देवाने मला बोलवावं, का माझ्या विना स्वर्ग आदूर पडलंय का? नाही. पण देवाचं प्रेम जर माझ्यावर आहे आणि देव मला हाक मारतो ना, माझ्या लाईफ मधली सर्वात मोठी गोष्ट आहे का परमेश्वर, स्वर्गाचा परमेश्वर, सृष्टीचा परमेश्वर मला बोलवत आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या फायद्यासाठी नाही, माझ्या हितासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याने आम्हाला ह्यासाठी बनवलं नाही का आम्ही फक्त कष्ट करून कष्टामध्येच मारावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची इच्छा, आम्ही देवाची लेकरं आहोत आणि आम्ही आशीर्वादित जीवन जगलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, प्रभूने का जगापासून वेगळं केलं आम्हाला? कमॉन, आपण जगात जीवन जगत होतो का नाही? येस. मग काय इशू आमच्या लाईफ मध्ये आला? आपल्याला इस्रायल मिस्रामध्ये होतं का नव्हतं? येस होतं. मग का परमेश्वर त्यांच्या लाईफ मध्ये आला? त्यांना ब्लेस करण्यासाठी, त्यांना त्या बंधनातून काय करण्यासाठी? बाहेर काढण्यासाठी. म्हणून परमेश्वर आला. प्रभू अधुरं काम करण्यासाठी येत नाही. त्यांना नावाला प्रभू फक्त प्रभूने कळला. प्रभूचा उद्देश होता का मी फक्त कळू नये, पण मला तुम्हाला बाहेर काढावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून देव आम्हालाही कळला यासाठी का आम्हाला तर प्रभू कळावा, पण आम्ही आमच्या बंधनातून बाहेर पडावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या कॉलला रिस्पॉन्स दिला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. कामात एवढं हरू नका, आणि जर समय आला तर स्टँड घ्या प्रार्थनेसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं काम बघा का एक दिवस सुट्टीच पाहिजे आणि एक दिवस माझी प्रार्थना झालीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं काम नकोय का जिथे तुमचं जीवनच काढून घेतलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आपण आर्मीवाला म्हणू शकतो आणि त्याला पण सुट्टी भेटते एक दिवस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या चर्चमध्ये अशी पण आहेत का जे कुठे आहेत? आर्मीमध्ये आहेत, पण ते पण टाइम काढतात कुठे जाण्यासाठी? चर्चला जाण्यासाठी. हा, त्यांची 24 आवर्स ते 1000 असतात टीव्हीवर, जसं कॉल येईल त्यांना जायचंय, पण ते पण टाइम काढतात चर्चला येण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना कळतंय कोणाचा अनुग्रह पाहिजे? देवाचा अनुग्रह हा, पाहिजे. बिझी होऊ नका. असं काम जर असेल ना का जिथे देवाच्या सानिध्यापासून एकदम दूर चाललोय, तर चर्च आज पैसा आनंद देतोय, पण लक्षात ठेवा असा टाइम येईल का जे तू कमवलं ना ते पण निघून जाणार. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुझे कष्ट तुला उन्नती देऊ शकणार नाही. नाही. म्हणून देवाच्या सानिध्यामध्ये राहा, म्हणजे परमेश्वर तुमचे काम सफळ करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय कोणाची गरज आहे? देवाच्या अनुग्रहाची गरज. अनुग्रह पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही देवात नाहीये ना, मग प्रगती नाही, उन्नती नाही. तेवढ्यातच खेळा, जेवढं आहे तेवढ्यातच खेळा. पण जर देवाचा अनुग्रह येईल ना, चर्च भरभराट येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा परिवार पण, माझे वडील प्रार्थनेला जात नव्हते, पण मम्मी प्रार्थनेला काय करायची? जायची. मम्मी म्हणायची, पण वडील एवढे मनावर घेत नव्हते. मग आमचे दिवस पण एवढे काही आशीर्वादित नव्हते. आम्ही पण खाऊन पिऊन कसं सुखी. फक्त तेवढंच. केवढं? तेवढंच. तेवढंच खेळायचं आपलं. माझं नाही, आम्ही खाऊन पिऊन कसे आहेत. पण जसा प्रभू समजू लागला, जसं देव कळू लागला, मग आम्ही कोणाचं ऐकलं नाही. मग प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काहीच पाहिलं नाही. कोणाला काय वाटेल, कोणाचा बर्थडे प्रोग्राम आहे माहित नाही. पहिले स्थान कोणाला? प्रभूला. आणि जसं प्रभू प्रभू करू लागलो, प्रभू प्रभू धरू लागलो, आमचे दिवस बदलले. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने आमची प्रगती केली आज. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, तरी पण तशी प्रगती नव्हती. पण जसं प्रभूला पकडलं ना, आमचे दिवस प्रभूने बदलून टाकले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव दिवस बदलणार आहे. आमेन. आमचे कष्ट आम्हाला ते देऊ शकणार, जे आम्हाला पाहिजे. पण जस कृपा येईल, देव उन्नती देणार. Yes, आणि amen. अशी देईल की ती टिकून राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नाही तर लोकांकडे येतं बी आणि जातं पण. जातं, पण जस देव देतो ना, देव काढून देत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून देवाचं वचन सांगतं की प्रभूचे आशीर्वाद धनवान करतात, आणि त्यावर तो दुःखाची जोड देत नाही. देवाचं कुंपण त्याच्यावर असतं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर आज तुमच्या जीवनात तुम्ही हॅपी नाहीये, तर मला कोणाची गरज आहे? देवाची गरज आहे. मला देवाचं सानिध्य पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे ती शांती माझ्या लाईफ मध्ये येईल, येस. तो आनंद माझ्या लाईफ मध्ये येईल, आणि माझं जीवन प्रभू आशीर्वादित करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आज फक्त आपण काय केलंय, स्वतःला बिझी केलंय. थोड्या वेळ कामामध्ये, थोड्या वेळ मोबाईल मध्ये, आणि दिवस काय होऊन जातो? निघून जातं. जे दुःख आहे ना, ते फक्त कसं आहे? तसंच तसंच आहे. पण आम्ही फक्त दुर्लक्ष करून आपलं जे चाललंय ते चालू ठेवतो. एक दिवस पुढे ढकलायचा फक्त. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चाललंय, चालू द्यायचं. होईल चट. चट नाही होणार. कोणाकडे यावं लागेल? प्रभूच्या सानिध्यात यावं प्रभूकडे ये, मग समय बदल. लागेल. येस आमेन. ऑटोमॅटिक समय नाही बदलत. येस. देव समय बदलणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, बायबल सांगतं, जर आपण रीड केलं नामान बद्दल, दुसरे राज्य काढू आपण, 5वा अध्याय, पहिलं वचन. हा, रीड करू. 2 वचन. आणि नाही नाही, दुसरा अध्याय, दुसरं पुस्तक, 5वा अध्याय आणि पहिलं वचन. 1 वचन. आणि आरामाच्या राजाचा सेनापती नामान आपल्या धन्याजवळ थोर व मान्यतेचा पुरुष होता, कारण त्याच्याकडून यहोवाने आरामाला तारण दिले होते. तो बलवान वीरही होता, परंतु कोडी होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च एक व्यक्ती आहे, बलवान वीर आहे, राजाचा जवळचा, चांगल्या पदावर आहे, पण तरी कसा आहे तो? कोडी आहे. आणि आपल्या व्यक्तिगत ताकदीवर, आपल्या बळावर तो आपल्या त्रासातून बाहेर पडू शकत नाही. त्याची पुढची स्टोरी आम्ही वाचली. मला फक्त इथं दाखवायचं होतं का त्याला पण कोणाची गरज लागली? प्रभूची गरज लागली. राजा इतक्या जवळ असून, ज्याच्या हातामध्ये प्रजा आहे, ज्याच्या हातामध्ये सर्व काही आहे, तरी देखील तो आपलं बरं करू शकला का? नाही शकला. त्याचं कल्याण होऊ शकलं का? नाही झालं. परत वाच बरं सेम. 1 वचन. आणि आरामाच्या राजाचा सेनापती नामान आपल्या धन्याजवळ थोर व मान्यतेचा मनुष्य होता. धन्याजवळ कसा होता? थोर व मान्यतेचा मनुष्य. म्हणजे भरपूर आदर आहे, सन्मान आहे, त्याच्या शब्दाला व्हॅल्यू आहे. येस. कोणाच्या? नामांच्या. पण तरी देखील तो आपल्यासाठी त्यांच्याकडून काही मिळू शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित आमची ओळख पण खूप मोठ्या व्यक्तीसाठी असेल, पण तरी पण ती ओळख तुमची कामाची नाही, कारण ते तुमची दिवस बदलू शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त फोटो काढायला भारी वाटेल की हा माणूस आमच्या कसा आहे, जवळचा आहे, या माणसावर आपली ओळख आहे बरं का, पण त्याच्यामुळे तुझी परिस्थिती बदलणार आहे का? नाही बदलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च, कारण आम्हाला खूप कधी कधी याचा अभिमान असतो की एवढा मोठा व्यक्ती आमच्या कसा आहे, जवळचा आहे. आमच्या कार्यक्रमात तो आला, सगळं मान्य आहे तुझं, पण तुझे दिवस बदलले का? नाही. कमन, दिवस बदलले का तुझे? तुझी स्थिती बदलली का? फक्त लोकांमध्ये तुला हे मिळालं बाबा मोठेपण, हा व्यक्ती माझ्या कसा आहे, जवळचा. जवळचा आहे, राजाच्या जवळचा नामान. येस. कमन, कळतंय? परत वाचते, वर्ड खूप सुंदर आहेत दोन्ही. आणि मान्यतेचा आणि थोर. येस. कमन, मान्यतेचा आणि थोर. म्हणजे खूप मान आहे त्याला. कोणाचा? राजाचा. म्हणजे त्याची बायकोला किती अभिमान असेल, राजाचा किती जवळचा आहे. त्याच्या शब्दा पलीकडे राजा नाही बरं का, पण चर्च तो राजा पण त्याच्या बरोबर काही करू शकला नाही. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज व्यक्तीपेक्षा प्रभूकडे पाहणं खूप महत्वाचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाशी ओळख असणं चांगलं आहे, पण जर कृपा नसेल ना ती ओळख पण काम करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाचा फेवर असेल ना तुमची ओळख काम करण्याची. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर देवाचा अनुग्रह नाहीये ना मग किती ओळख असू द्या टायमावर ते तुमच्या कामी येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुभव घेऊन पहा. येस. प्रेज द लॉर्ड. जगाचा काय घेऊन पहा, अनुभव. तुम्ही अनुभव घेऊन पहा. कधी कधी माणसाला खूप भरोसा असतो आपल्या रिलेशनवर, येस. आपल्या शब्दावर. का कारण आपल्याला वाटतं का मी जीव ओतून काम केलं त्या व्यक्तीसाठी, पण कधी कधी आम्हाला कळतं का मी फार केलं पण तो व्यक्ती स्वार्थी निघाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज फार असे अनुभव जगामध्ये येतात, पण जो व्यक्ती प्रभूकडे पाहिल ना त्याला जगासारखा अनुभव देवाकडे येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे चर्च, आपल्या श्रमावर, आपल्या कष्टावर, आपल्या ओळखीवर तू प्रगती पावणार नाही, तुला प्रभूची गरज. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढं सगळं असताही त्याचा आजार कोणी घालू शकलं नाही. नाही. तिथं कामी आला तो फक्त परमेश्वर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आमच्या जीवनात कोणी कामी येईल तर कोण आहे? फक्त तो परमेश्वर. परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक उदाहरण तुम्हाला घेतो, काढू या ठिकाणी आपण दुसरे राजे 2 अध्याय 19 वचन. 19 वचन. आणि त्या नगरातल्या माणसांनी अलिशाला म्हटले, पहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची वस्ती बरी आहे असे माझ्या प्रभूला दिसते, परंतु पाणी वाईट व जमीन नापीक आहे. 20 वचन. तेव्हा ओके, सगळे लक्ष द्या. सर्व गावातले लोक देवाच्या सेवेकडे येतात आणि तो म्हणतो दिसायला वस्ती कशी आहे? चांगली आहे, पण पाणी कसं आहे? वाईट आहे. सगळे मिळून पण गावातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज लक्ष द्या. सर्व लोक एकत्र आले. कोणते लोक आहेत? गावाचे लोक. कोणते लोक? गावातले लोक. आणि त्यांच्या गावात काय एक समस्या आहे. काय आहे? समस्या आहे. सर्व मिळून एकत्र येऊनही त्यांची समस्या ते सोडू शकत नाही. कोणाची गरज लागली? परमेश्वराची गरज कमॉन लागली. चर्च. अशी अनेक उदाहरण आहेत बायबलमध्ये, ते आम्हाला स्पष्टीकरण देतात, आमच्या डोक्यात विवेक टाकतात का अशा अनेक गोष्टी असतात का त्या तुमच्या ताकदीने होऊ शकत नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला कोणाचा अनुग्रह पाहिजे? परमेश्वराचा ना ओळख कामी येईल ना ताकद कामी येईल. जर देवाची कृपा असेल तर ती ओळख आणि ताकद काम करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का तू प्रभू जवळ ये, तर तुझे कष्ट प्रभू सफळ करल, तुझं ओझ देव हलकं करल. येस. प्रेज द लॉर्ड. नाहीतर तू कष्टातच जगशील आणि प्रगती कधी होणार नाही. प्रयत्न आहेत पण परिवार तिथंच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग नंतर लेकरं पण विचारतात का तुम्ही केलं काय? लेकर आई वडिलांना काय विचारतात? केलं काय? तुम्ही काय केलं आमच्यासाठी? आणि तो समय आम्हाला फार कसा वाटतो? हार्ड वाटतो. हार्ड वाटतो ना. आम्ही इमोशनल होतो. अरे मी जेवलो नाही, तुझ्यासाठी जेवण केलं, मी मला कपडे घेतले नाही, साडी घेतली नाही, सगळं तुला घेतलं. तो म्हणतो ते जाऊ दे, तू काय घर घेतलं का आमच्यासाठी? जागा घेतली का आमच्यासाठी? का म्हणजे प्रॅक्टिकल बोलतोय. तुम्ही फार जीव लावला तुमच्या लेकरांना, पण त्यांना घेणं देणं नाही. ते म्हणतात प्रगती सांग. काय सांग? प्रगती. काय केलं आमच्यासाठी? ना आम्हाला वाटतं अरे जे मला भेटलं ते तुला दिलं, ते ते नको सांगू. वैभव सांग. काय सांग? वैभव. काय वैभव कमवलंस तू माझ्यासाठी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला वैभव देणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीदने तो वैभव कमवला आणि त्याच्या लेकरांनी तो उपभोग घेतलाच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून त्याला धुळीतून उचललं आणि कशावर बसवलं? अधिपतीच्या आणि पंक्तीत. त्यांच्या लेकरांना तो आशीर्वाद भेटलाच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही प्रभूकडे याल ना खरंच तुमचे दिवस बदलतील. येस. आमेन. तुमच्या लेकरांचं पण भवितव्य परमेश्वर स्थापित करणार येस. आणि तुमचे लेकर पण समंजस निघतील प्रभूच्या महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड. ते हालेलुया. तुम्हाला तुच्छ लेखणार नाही, पण तुमचा अभिमान बाळगतील काय आमचे आई वडील आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आज अनेक लेकरं ज्या संघर्ष करतात ना ते आपल्या आई वडिलांना कसं लेखतात? तुच्छ. म्हणतात तुम्ही काहीच केलेलं नाही. कमान. मी जे बोलतोय किती लोक सहमत आहेत? त्यांचा हाच प्रश्न असतो की तुम्ही काही नाही केलं आणि तुम्हाला झळ बसती अरे काही नाही केलं, सगळं तुझ्यासाठी तर केलंय. ते म्हणतात हे नको, वस्तूच्या स्वरूपात सांग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तू देवाचा वाटा निवडला असता ना तुझं कल्याण झालं असतं आणि तुझ्या लेकरांनी असा प्रश्न तुला कधी विचारला असता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने तुला समंजस लेकर दिले असते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान. किती लोकांना कळतंय? म्हणून असं आम्हाला सानिध्य पाहिजे परमेश्वराचं. जर देवाचा अनुग्रह असेल ना आमचं लाईफ परमेश्वर सफळ करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता संघर्ष आयुष्यभर आहे. कसं आहे? आयुष्यभर. हा संघर्ष कधी बंद होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. या संघर्षापासून आम्हाला प्रगती पाहिजे तर आम्हाला देवाचा हात पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक शतपती आला. कोण आला? शतपती पहा, आला. हे पण खूप सुंदर आहे. रीड करू या ठिकाणी आपण. मत्तय काढा 8वा अध्याय आणि त्याचं 8 आणि 9 हे 2 गोष्टी आपण रीड करू. मत्तय 8वा अध्याय 8 आणि 9 वचन. 8 वचन. तेव्हा शतपतीने उत्तर देऊन म्हटले, हे प्रभू,
तू माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही, पण शब्द मात्र बोल, म्हणजे माझा साकर बरा होईल. पुढं 9 वचन. कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत, आणि याला मी म्हणतो जा, म्हणजे तो जातो, व दुसऱ्याला म्हणतो ये, म्हणजे तो येतो, आणि माझ्या दासाला म्हणतो हे कर, म्हणजे तो ते करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा काय शिकायचं आहे आम्हाला. शतपतीकडे असा अधिकार आहे का त्याच्या हाताखाली पण कोण आहेत? शिपाई आहेत. आणि तो म्हणतो जर मी जा म्हणलो तर ते जातो, आणि मी या म्हणलो तर येतो, मी म्हणलो हे कर तर ते करतो. ते सगळे करू शकतात. येस. पण जर शतपती त्यांना म्हणलं का माझ्या चाकराला बरं कर, ते करू शकतात? नाही करू शकत. कमॉन. शतपती म्हणतो माझ्या बोलण्यावर, माझ्या जे प्रभुत्व आहे माझ्या नोकरांवर ते आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जे बोलल ते लोक काय करतील? करतील. पण जर तो म्हणला माझ्या चाकराला तू काय कर, बरं कर, करतील का चाकर? बरं. नाही करणार. त्याला कळलं का बाबा बाकी गोष्टी ते करू शकतात, पण जे मला हवंय ना ते फक्त इश्यू करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तो त्या गुरुमीत बसला असता का नाही, मी इतका मोठा माणूस आहे ना, माझ्या शब्दाबाहेर काही नाही, तर काहीच झालं नसतं चाकराच. येस. पण त्याला खूप लवकर देवाने काय दिलं? शहाणपण दिलं. दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू मोठा अधिपती आहे, मान्य सगळे काही तुझ्या हातात आहे, पण काही अशा गोष्टी आहेत का त्या फक्त प्रभूच्या हातात आहेत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणजे तो देवाकडे येतो, तो म्हणतो तू फक्त काय बोल? शब्द मात्र शब्द बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोठा व्यक्ती लाजत नाही, नम्र होतो. कोणासमोर? येशू समोर. कमान सगळे बोला, कोणासमोर? येशू मग हा समोर. व्यक्ती मोठा नाहीये का? येस आहे. कमान हा कष्ट करत नाही का? येस करतो. पण त्याला माहितीये जर देवाकडून आशीर्वाद पाहिजे ना, मला नम्र होऊन देवाकडे गेलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान निरोप पाठवला असता कोणाकडं? येशूकडं. सांग ना त्याला, निरोप दे, घरी येऊन प्रार्थना करून जा. कमान. आणि असं लिहिलं तुम्ही वाचा, तर सभास्थान मानून दिले त्यांनी. कुणी? हा जो शतपती आहे ना, यहुदी लोक जिथे काय करायचे? प्रार्थना. आपण जी प्रार्थना करायचो नाही, कुणी बांधून दिलं होतं? शतपतीने. तुम्ही डीप मध्ये वाचा, तो म्हणला पाहिजे माझ्या घरी तर आलाच पाहिजे. मी तर काय बांधून दिलंय? सभास्थान बांधून दिलं. नंबर होऊन गेला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कितीच्या शिकण्यासारखं आहे. Yes. इतका मोठा व्यक्ती, लोक ऋणी पाहिजे होते त्याची. प्रभू म्हणला धावत गेला पाहिजे, अरे तू हे केलं का? पण नम्र होतो. काय होतो? नम्र होतो. आज आम्ही प्रभूकडे आलो पाहिजे. ते Yes. म्हणतो मजकडे या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आमच्यापर्यंत पोहोचला, आता आम्ही देवाकडे 2 पावलं उचलले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतं कोणाकडे आलं पाहिजे आपण? देवाकडे आलं पाहिजे. आता असं तर ना आम्हाला इस्रायलला जायचं नाही. तुम्ही म्हणले पास्टर कस काय जाणार, युद्ध येत, कस काय देवाकडे जायचं तिकडं? तोच परमेश्वर कुठं आला? इथं आला. कमन. आला का नाही आला? येस आला. कमन. त्याला त्या गोष्टी अडू शकल्या नाही. आता आपण म्हणत असतो कस काय शक्य पास्टर, आपलं तर पॉसिबलच नाही इस्रायलला जाऊन येशूला भेटायचं. तोच परमेश्वर देव इथं आहे. येस. आमेन. तोच परमेश्वर देव जिथं 2 किंवा 3 तिथं तो हजर आहे. येस. हालेलुया. मग इतकं सोपं असतं, आम्ही त्या सानिध्यात जात नाही, देवाकडे आपलं मन मोकळं करत नाही. Yes. आपण आपल्याच बुद्धीने जगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जर खरंच ब्लेस व्हायचंय तर आम्हाला आपल्या सर्व गोष्टीतून बाहेर पडून देवाचं सानिध्य धरावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही प्रभूला धराल, तुमचं कंडिशन प्रभू चेंज करा. येस. आमेन. दुपारची साक्ष सांगतो, जस मी दुपारी प्रार्थनेला बसलो, औरंगाबाद मधून एक बहिणीने फोन केला आणि ती तिची साक्ष मला शेअर करत होती. वचन पाहत होती ती, आणि वचन आपलं असं होतं, शाब्बात दिवसाबद्दल का एक दिवस तू कोणाला दिला पाहिजे? देवाला दिला पाहिजे. आणि तिने वचन ऐकून तिला स्पर्श झालं खूप, आणि तिने मला फोन केला आणि पास्टर ती म्हणली की पास्टर प्रार्थना करा काही गोष्टींसाठी, मला एक साक्ष शेअर करायची आहे. का जसं हे वचन मी युट्यूबवर ऐकलंय, तर माझ्या नवऱ्याला सांगितलं काम बिम सगळं बाजूला, संडेचं कामाला तू जायचं, आपला दिवस चर्चचा आहे, आपण कुठं जायचं? चर्चला जायचं. म्हणलं खूप चांगलं केलं. ते म्हणले की एक समय असा होता कोरोनाच्या काळात माझ्या पतीचा का व्यसन करायचा दारूत होता, पण देवाची कृपा झाली आणि प्रार्थनेनंतर आमचे दारूचे बंधन काय झाले? सुटले. तर ते असे सुटले फक्त कशात? व्हायला लागलेत कामात. कशात? कामामध्ये. पण हे वचनाने युट्यूबद्वारे त्याची भेट घेतली आणि ते म्हणले का ते वचन मला असं टच झालं, कारण देवाने एवढे उपकार केले तर आपण करतो काय? आज देवाची कृपा नसती तर त्यांनी कशात घातलं असतं? दारूमध्ये. पण जर आम्ही देवाला धरून राहू तर देव आम्हाला अजून ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. म्हटलं जे काही सांगते मला लिहून पाठव, म्हणजे मी चर्चमध्ये दाखवलं लोकांना का पहा परमेश्वर कसं भेट घेतो. प्रेज द लॉर्ड. तिला कळलं चर्च की जी दारू माझ्याकडून सुटत नव्हती, ती कुणी सोडवली? परमेश्वराने. आणि जर मी त्या प्रभूला स्थान देत नाही तर परत ते दिवस येतील. आज अनेक लोकांना प्रभू ब्लेस करतो, पण ज्या देवाचं महत्व नाही राहत ना, दिवस परत पलटून तेच येतात. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रगती पण पाहिली ना, आम्ही पडताना पण पाहिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण ते कोणाला धरून राहिले नाही? प्रभूला धरून राहिले नाही. प्रभूला धरून राहिले नाही.
जर तुम्ही देवाला धरून राहणार नाही तर जे आलं ना सैतान ते परत ओरबडून नेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची आम्हाला गरज. येस. तो आमच्या ओझेने आम्हाला काय करणार, हलकं. हलकं करेल आणि परत आमच्यावर ओझं येऊ देणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज थोड्यांचं कसं आहे, थोडे दिवस ओझं काढलं का ते परत पळून जातात. सैतान परत काय करतो, ओझं टाकतो. ते परत येतात. आमचं काम तेवढंच आहे, दे तुझी बॅग ठेव. तो परत जाणार दुसरं, असे लय ओझं जमा झालं इकडं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काऊन किती लोकांना कळतं त्याच्यात. नेहमी कोणा सानिध्यात राहा देवाच्या सानिध्यात. म्हणजे ओझं येणारच नाही. येस. आमेन. येईल तर प्रभू त्याला 4 वाटेने पळून लावल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचे लोक साक्षी देत राहतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय. म्हणजे कधी कधी या लोकांना दुष्ट आत्मे लागतात. प्रार्थना करतो ती निघतात, मग त्यांच्या प्रार्थना बंद. परत जातात कशाने भरून येतात, दुष्ट आत्म्याने. आम्ही त्यांना बोलतो अरे मग आम्ही हेच करायचं का, भक्त तू जाणार घेऊन येणार आम्ही काढत बसतो. कमॉन मग लोकांना राग येत. कमॉन मी बोलतो राईट आहे का रॉंग आहे. बरोबर आहे. आमचं काम फक्त दुष्ट आत्मे काढणं, आमचं काम आहे तुम्ही आत्म्याने भरावेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळ म्हणजे काढायचं नाही परत काय करतील, भरून येतील. हे भरून येतील. आम्ही काढत बस 3-3 तास. कमॉन कळतंय चर्च. अरे तू असा मोकळा हो का तुझ्या देवाचा गौरव झाला पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना समजतंय चर्च. लोक मोकळे तर होतात, परत जातात, परत भरून येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग दिवस परत कसे येतील, तसेच येतील. परत तसे लोक हसतील. लोक काय करतील, हसतील. ते म्हणतील तू तर साक्ष दिली होती, तू देवाचा गौरव केला होता, तुम्ही तर म्हणले होते देवाने असं केलं, आणि पहा या परिवाराची कंडिशन काय. आता हकीकत दुसरी आम्हाला माहिती आहे का ह्यांनी कोणाचा दुरावा केला, परमेश्वर असेल. आणि म्हणून तो समय आला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्हाला सहवास पाहिजे कोणाचा, परमेश्वर म्हणजे आमचं ओझं हलकं राहणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा तिघही नामान तयार नव्हता, पण शेवटी कुणी मोकळं केलं, परमेश्वराने. परमेश्वराने. गावाचे लोक सर्व एकत्र आले, शेवटी कुणी कार्य केलं, परमेश्वराने. कार्य शतपथ केलं. इतका मोठा व्यक्ती पण देवाच्या सहवासात आला, त्यांचं ओझं काय केलं, हलकं हलकं केलं. केलं. आज आम्हाला कोणा सानिध्य पाहिजे, देवाचं सानिध्य पाहिजे. किती लोकांशी देव बोलतो. मग काही लोकांना प्रश्न असेल, मग आम्ही देवा सानिध्यात नाहीत. प्रेज द लॉर्ड. कमॉन माझं बोलणं समजलं इथपर्यंत. आम्ही कोणा सानिध्यात पाहिजे, देवाच्या सानिध्यात. कष्टकरी मजकडे या, म्हणजे मी तुमचं ओझं काय करतो, हलकं करतो. मग काही लोक म्हणतील मग पास्ट आम्ही चर्चला नाही येत का, मग आमचं ओझं हलकं झालं पाहिजे का नाही. झालं पाहिजे. ती बॅग घे रे कॅमेराची. शुभम तुम्ही कुठं आलात, जोरात बोला कुठं आला. चर्च मध्ये. आता तर आम्ही ऐकलं जो देवाकडे त्याचं ओझं कसं होईल, हलकं होईल. पण आमच्याकडे काय अजून ओझच आहे. थोडं असं प्रॉपर घ्या, असं सोड सोड सोड, असं घ्या, असं हात लाव साईडने. आमच्यावर काय ओझच आहे. कुठं आलात, चर्च मध्ये आलोय. आम्ही तर शिकलोय देव काय करतो आमचं ओझं, हलकं करतो. पण आमचं ओझं हलकं होतंय का, नाही होत. हा धर परत. आज अनेक लोक असे आहेत, येस. कुठे येऊन चर्च मध्ये येऊन. पहा नीतिसूत्र काढा, 16 अध्याय 3 वचन. हा प्रतीक इकडे तू 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 हा हा छोटा. हा 16 मध्ये 3 रीड करा. हा इथं थांब. 3 वचन. तू आपले कार्य यहोवाच्या स्वाधीन कर, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत वाच. 3 वचन. तू आपली कार्य यहोवाच्या स्वाधीन कर, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. तू आपलं कार्य कोणा स्वाधीन कर, परमेश्वराच्या स्वाधीन कर, पकडा, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. तुझे कष्ट तुझे कार्य कोणाच्या स्वाधीन तू करत नाहीस, प्रभूच्या स्वाधीन. मग ते हलके होतील का, नाही होणार. बरं पेत्राचं पहिलं पत्र काढा, 5 अध्याय 7 वचन. हे दोन्ही वचन कम्पेअर करू. हा परत दे इकडे ओझं. हा रीड करा फर्स्ट पेत्राचं पहिलं पत्र 5 अध्याय 7 वचन. 7 वचन. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. हा परत रीड कर. 7 वचन. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका. कोणावर टाका, परमेश्वरावर कोणावर टाका. टाकायला लावली, परमेश्वरावर. सगळं कोणावर टाकायला लावली. परमेश्वरावर. आम्ही कुठं आलो आता, देवाच्या सानिध्यात. आलो का नाही आलो. येस आलो. आपलं सर्व कार्य आपली सर्व चिंता कोणाकडे टाक, परमेश्वरावर टाकायची. म्हणजे तुझी काळजी कोण घेणार, परमेश्वर तुझी बेत घेणार. कोण सिद्धीस येणार. परमेश्वर नेणार. चर्च आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही चर्च मध्ये आहोत, कुठं चर्च मध्ये पण आहोत. आमची चिंता ना आमचे काम आम्ही देवाच्या स्वाधीनच करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण माझी इच्छा पकडावं. धर सिमोन परत. कुठे आहेस तू, देवाच्या सानिध्यात. आपलं ओझं कोणाकडे दे, प्रभूकडे दे. देतात का, नाही देत. कसं देत नाही, कसं सांगतो तुम्हाला. चर्च मध्ये बसलेत, कुठे बसलेत, चर्च मध्ये. पण अजूनही तो विचार जायना मनातला घरातला.
अजूनही तो विचार आहे ना का हा जॉबला जाईल का नाही जाईल, हा पास होईल का नाही काय माहित बाबा, ते गाडीचं काम होतं का नाही होतं काय माहित बाबा. कुठं आलास तू? देवाच्या सानिध्यात. आणि इथं येऊन पण कोणते विचार? तेच विचार. इथं ओझा टाकायला आला का ओझ्याबद्दल विचार करायला आला? टाकायला. पण नाही ना टाकत आपण. येस. प्रेज द लॉर्ड. इथं येऊन पण तेच विचार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे येऊन मी पास्टर तुम्ही नंतर भेटा सगळं सांगतो, अरे ओझं टाकून जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओझं ठेवलं नंतर त्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांशी देव बोलतो. जे काही प्रश्न आहेत, कोणाकडे घराचा प्रश्न आहे, कोणाकडे जॉबचा प्रश्न आहे, कोणाकडे बिझनेसचा प्रश्न आहे, कोणाकडे मॅरेजचा प्रश्न आहे, कोणाकडे फायनान्सचा प्रश्न आहे. इथं बसलोय आम्ही, मला वाटतं तुम्ही माझ्याकडे बघतात, पण मन कुठं चाललंय? का म्हण किती लोकांना समजतंय? मी इथून कॅच करू शकतो, उठू शकतो एखादा, सिस्टर तुझं लक्ष नाही बरं का, पण तिला वाईट वाटेल ती येणार नाही चर्चला परत. मला कळतं हा धुंदीत आहे, हा अजून, म्हणून संदेश पुढे जाऊन परत मागे घ्यावा लागतो. असं वाटतं येतो का नाही ह्या लाईनीला, मग तो थोडा येतो लाईनमध्ये, मग चला पुढं आता. कमॉन चर्च, समजतंय? इथून मला दिसतंय कोण कनेक्ट आहे कोण कनेक्ट नाही. कोण वचन धरतं ना, तर तो अभिषेक आम्हाला पण जाणवतो, कोणाला स्पर्श होतोय म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते बाउन्स बी होतं ना, तेही समजतं का वचन काय बोलतंय. वरतून जाते. वरतून जातं, कारण हा तयारच नाही ते लाईन अप करायला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मध्ये आला आणि फक्त विचार कसला आहे? घरचाच आहे. ही जी चिंता आहे ना, ज्याही गोष्टीला धरून, प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. पण जर तू देवाच्या सानिध्यात आला, तू तुझं मन क्लिअर केलं पाहिजे का आता ह्याबद्दल मी विचार करणार नाही, आता ह्याच्याबद्दल मी जास्त चिंता करणार नाही, आता ह्याला घेऊन मी जास्त विचार करणार नाही. आता एवढं कोणाकडे दिलं मी? प्रभूकडे दिलं. बस आता मी देवाच्या सानिध्यात आहे, मी पुढचा विचार करत नाही. आता सगळं बाजूला, माझा देव इथं हस्तक्षेप करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाताना तुम्ही फ्री माइंड गेले पाहिजे, आमेन. जाताना तुम्ही आनंद घेऊन गेले पाहिजे. येस. जशी हन्ना आपलं ओझं टाकून गेली, येस. आम्ही म्हणू शकतो आपलं ओझं ती टाकून गेली. जाताना हसरा चेहरा घेऊन गेली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओझं टाकलंच पाहिजे. येस. प्रभू समोर आहे. प्रभू समोर आहे. दोघं किंवा तिघं तिथं कोण आहे? परमेश्वर आहे. प्रभू कशासाठी आला? मोकळं करण्यासाठी, हे ओझं हलकं करण्यासाठी. घ्यायचं. तो म्हणतो दे माझ्याकडे, पण आमचं तसं नाही. येतो बी काय घेऊन ओझच घेऊन, आणि जातो बी काय घेऊन. ओझच घेऊन. आपली चिंता टाकून दे. येस. जो विचार तुझ्याशी वारंवार येऊन बोलतो ना, ज्याही बाबतीमध्ये, म्हणावा का नाही, तुम्हाला बोलावं लागेल मी जे बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? काय करावं लागेल? बोलावं लागेल. माझे लेकरं मला असं डॅडी कोणाशी बोलतात, म्हणजे माझं काय चालू असतं? देवासोबत बोलणं असतं, किंवा सैतानला पण मी काय करत असतो? आडवत असतो. मग त्यांना वाटतं हे कोणाशी बोलू राहिले. प्रतीक्षा हसती, तिला समजत नाही. हो डॅडी कोणाशी बोलतात? एकटे हसताय का? गाडीत पण होतं, कुठं पण होतं, जिथं आडवा येतो सैतान तिथं मी पण बोलला काय करतो? सुरुवात करतो. तिला थोडंसं वेगळंच वाटतं का आमचे डॅडी एकट्यातच काय करतात, असेच हसतात, असेच काही करतात. पण आपलं कम्युनिकेशन चालू असतं कोणाबरोबर? देवासोबत. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना समजतंय? तुम्हाला जर सानिध्यात आलं तर तुम्हाला म्हणावं लागेल चर्च, येस. का जे ओझं आज मी घेऊन आलोय, जे त्रास माझ्या समोर आहेत, जे आव्हान माझ्या समोर आहेत, प्रभू मी तुला भेटायला आलो, माझं ओझं मी टाकायला आलो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या विश्वासाने जर तुम्ही तुमचं ओझं देवाकडे द्याल का, प्रभू ही माझी विनंती मी तुला काय केली, कळवली, आता हे घेऊन मी विचार करणार नाही, हे घेऊन मी साक्षीची वाट बघल का माझा देव माझ्या लाईफमध्ये कार्य करल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यास तुम्ही तुमचं ओझं टाकाल आणि त्या ओझ्यावर देवाचा विजय डिक्लेअर कराल, साक्षी आपली चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मग ते याप्रमाणे झालं का 18 वर्षाची कुबडी स्त्री कशी, कुबडी स्त्री, समोर कोण उभा आहे? येशू. आणि ती काय घेऊन आहे? ओझं तिच्या पाठीवर. तिला माहितच नाही समोर ओझं हलका करणार. येस. आता पण तिला एकच सवय लागली होती, ओझं घेऊन यायचं आणि ओझं परत घेऊन जायचं. 18 वर्ष तिने हेच केलं. आज कुबड्या स्त्रीसारखे भरपूर जण आहेत, चर्चला येतात काय घेऊन, ओझं घेऊन, आणि परत जातात बी काय घेऊन. ओझं घेऊन. आज म्हणतो आज तसं जाऊ नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जाशील तर ओझं टाकूनच जा. येस. जे पण असेल, पैशाची चिंता असेल का, ओझं टाकून दे. जर देवाने काही तुला करायचंय, मग घर घ्यायचं असेल, काही घ्यायचं असेल, जर देवाने काही मार्ग मोकळे केलेत, तर मग देवाने पुढचा पण विचार केला. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी हालेलुया. फार विचार केला ना तर निराशाच येणार. काय येणार? निराशाच का? येणार. कारण मनात पण आम्हाला मोकळीक भेटत नाही, तिथं पण 10 ब्लॉक भेटतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर देवाचं वचन माझ्याकडे आहे तर मग ठाम होऊन जा चर्च, का नाही? जर देवाच्या सानिध्यात मी आलोय, प्रभू माझी दखल घेतोय, तर मला माझं ओझं सोडून जायचं. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादं परिवहन शोधतायत, एखादा बदलाव शोधतायत, आज ते ओझं टाकून जा, देव त्याची दखल घेणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा चर्च प्रभू आज काय हे वचन बोलतोय आमच्याशी. आपण- देवाने पाहिलंय का अनेक लोक त्या स्त्री सारखे आहेत येस. का ती आपलं ओझं काय करत नाही. सोडत नाही. सभास्थानात होती. कुठं होती? सभास्थानात. रेफरन्स आहे, वाटलं तर मी तुम्हाला दी लुक मध्ये आहे. सभास्थानात म्हणजे ती पण प्रार्थनेला येत होती, येस. पण ओझं घेऊन यायची आणि ओझं. घेऊनच जायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आमचं तसंच आहे का ओझं आम्ही सोडत नाही. जे पण ओझं आहे तुझ्या समोर, जे पण आव्हान आहे तुझ्या समोर, टाकून द्या देवासमोर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाईन नावाच्या गावात एक स्त्रीने, एक विधवा स्त्रीने आपला मुलगा काय केला? गमावला. तो मरण पावला आणि ती रडत बसली होती. तिथं पण कोण आला? येशू आला. पण तिचं रडणं काही बंद होत नव्हतं. तिला माहितच नव्हतं ओझं कोणाकडे टाकायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च तुमचं पण तसंच आहे का हो? का तुम्हाला कळतं की आपलं ओझं टाकलं पाहिजे का? म्हणून टाकलं पाहिजे का तेच घेऊन गेलं पाहिजे? टाकलं पाहिजे. कदाचित त्या स्त्रीला माहित नसेल आज आमच्या प्रीचिंग साठी इश्यू कोण आहे, कदाचित त्या 18 वर्षाच्या कुबड स्त्रीला. पण तुम्हाला मला तर कळलं ना इश्यू कोण आहे. येस कळाला. प्रेज द लॉर्ड. मग हालेलुया. ओझं काय केलं पाहिजे? सोडलं पाहिजे. सोडलं पाहिजे. ही जी सवय ओझं घेऊन चालण्याची, ही सवय सोडली पाहिजे आपण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे माझा अनुभव शेअर करतो. मुंबईत ज्या जॉबला होतो तर ट्रेनमध्ये सवय हात पकडून ते ट्रेनमध्ये चालायची. पण कधी कधी ट्रेनमध्ये म्हणजे चालू ट्रेन नाही, थांबलीच ट्रेन आहे, पण तरी सवय लागली काय पकडायची? हात पकडायची. मग 5-10 मिनिट थांबायचं, ट्रेन निघत असते. मग असं करतात ट्रेन कुठं चालू, हात खाली कर. पण काय लागली? सवय लागली. सवय लागली त्या अशी तास. मग हात गाळ्यानंतर ट्रेन बी चालू काय पकडलं उगच. काय लागली आम्हाला? सवयमधून काय करावं लागेल? चर्च येस. बाहेर पडावं लागेल. ही सवय झाली ओझं घेऊन चालायची. ओझं नसेल तर आम्हाला पण थोडं वेगळंच वाटतं. प्रेज द लॉर्ड. कमान ओझं नसतं तर कसं वाटतं? चर्च देवाची इच्छा नाही का आम्हाला हे ओझं घेऊन चालावं. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही चर्चमध्ये येशूकडे ओझं द्यायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण असं आहे की चर्चमध्ये येऊन पण चर्च आम्ही तसंच आहेत. कोणाचा चेहरा जेव्हा दिसत नाही. असं वाटतं अरे ओझं काय टाकायला तयार नाही. आज आराधना उदय, वचन उदय. मला थोडं वाढ वाटतं कसं म्हणू आता याला. का कारण त्यांना बघून मला डिप्रेशन येतं कधी कधी. कमन कळतंय चर्च का रे एवढं वचन चाललंय, चला त्याला कसं सांगू? काय टाक आपलं ओझं टाकून का दे. कारण डायरेक्ट बोललं त्याला काय येईल? राग येईल. राग येईल. येणारच नाही चर्चला. येस. प्रेज द लॉर्ड. चर्च काय टाकून जा. ओझं. मी 2 मिनिटात उभे करू शकत. चल तू उठ, तू उठ, तू उठ. तुमचे चेहरे पडलेले आहेत. देवाचा आनंद चेहरा कसं करतं? टवटवीत करतं. टवटवीत करतं. काल आम्ही चेन प्रेयरमध्ये होतो. पोखडीच्या पण सिस्टर्स होत्या. ज्या घरात आम्ही गेलो ना, त्या बहिणीला असं काही त्रास होत होता ना, तो डिटेक्ट नव्हता होत. निदानच नव्हतं होत. पुण्यापर्यंत जात होते, काय होतं ते कळत नव्हतं. आणि डे बाय डे ना त्याच्या वाढत चालल्या होत्या, पूर्ण वाढत चालल्या होत्या. पण त्या स्थितीमध्ये ज्या प्रार्थना होत होत्या, काल आम्ही स्वतः पाहिलं देवाने कसं कार्य केलं. त्याच बहिणीचा चेहरा टवटवीत होता. येस. हालेलुया. चेहरा बोलतोच. चेहरा म्हणजे वचन आमचं मेडिसिन आहे. आणि ते मेडिसिनचा प्रभाव लगेच कुठे दिसतो? चेहऱ्यावर. चेहऱ्यावर दिसतो. का देव काय करतो. म्हणजे तिला पाहून वाटतं का तिने आपला चिंता विचार काय केले, आता सोडून दिले. सोडून दिले. तिला माहिती आहे देव जीवन देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या दिवशी आम्हाला कळलं ना का देव ओझं वाहणार आणि जीवन देणार आहे, तुम्ही जास्त विचार करून आपला चेहरा वाढवणार नाही. येस. थोड्या वेळासाठी विचार येतील. विचाराचं काम येणं आपल्यात एक देह आहे ते नाकारू शकत नाही. विचाराचा विचार काम करतील, पण ते झटकून लावायचं काम, ते ओझं टाकायचं काम, ते पण आमचंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आज जर तुम्ही प्रार्थनेला आलेत तर आज परत ओझं घेऊन जाऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ओझं घ्यायला तयार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा एक रेफरन्स तुम्हाला सांगतो, खूप सुंदर आहे. 2 उदाहरण सांगतो. हा आता हे ठेव खाली. येशू एका वाटेने चालला आणि एक आंधळा होता खाली, आणि त्याला कळलं कोण चाललाय. येशू चाललाय. आता त्याला माहित नव्हतं येशू दिसतो कसं, पण त्याने ऐकलं कोणाबद्दल? येशू बद्दल आणि त्याने ऐकलं. कोणाला हाक मारली? येशूला हाक मारली. पहिल्यांदा येशूने हाक ऐकली नाही. आणि लोक ओरडले का रे कशाला ओरडतोस, येस. पण त्याने जोराने परत काय मारली दुसऱ्यांदा हाक आणि येशूने मारली. हाक काय केली? ऐकली. त्याला माहितीच आहे, आज जर माझं ओझं मी नाही दिलं ना तरी परत कधी कोणी घेणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कळतं आज चान्स आहे मला कोणाला हाक मारायचा, येशूला हाक तर मारली. माझं ओझं काय होईल? हलकं होऊन माझं जाईल. अंधत्व निघून जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आज माझं ओझं, आज माझा प्रॉब्लेम्स मी येशूकडे नाही मांडले तर ते कधीच कुणी हलके करू शकणार येस. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इवन मत्तेमध्ये लिहिलं, शिमोन नावाचा कुष्ठरोगी येशूकडे आला आणि तो म्हणला जर तुझी इच्छा असेल तर तू बरं करण्यास मला समर्थ आहे. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणतो काय म्हणतो, तुम्हाला बरं करण्यास मला समर्थ आहे. म्हणजे या आजारातून मला फ्री करू शकतो. येस असं विश्वासाने यानं आपलं ओझं टाका का देव ते हलकं करू शकतो. येस आमेन. का मग शिमोन कोडी काय म्हणतो का तू या आजार तुम्हाला काय करू शकतो, बरं करू बरोबर शकतो. तुझी इच्छा असेल तर. देवाची ते इच्छा हीच आहे आम्ही आशीर्वादित व्हावं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे विश्वासाने त्याने आपलं ओझं कोणाला दिलं, येशूला. परमेश्वराला दिलं का नाही दिलं. येस दिलं. कमॉन जस्ट ते आपलं ओझं प्रभूला दिले. बर्तुलमय तो आंधळा राहिला का, नाही राहिला. तो कोडी शिमोन कोडी राहिला का, नाही राहिला. त्यांचं लाईफ प्रभूनी बदल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च येशूच्या अवतीभोवती फार गर्दी होती, येस पण सगळ्यांच्या लाईफ मध्ये साक्ष घडल्या नाही. कारण त्यांनी आपलं ओझं दिलंच नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतं ज्यांनी स्वतःहून हात लावले ते लोक काय झाले, त्यांनी विश्वासाने आपलं ओझं टाकलं आणि देवाने त्यांना हलकं केलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्हाला येशू पर्यंत आपलं ओझं टाकावं लागल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जस्ट तुम्ही आता चर्च मध्ये आलात तर बेभानपणे कितीही मोठं अवघड असू द्या देवासमोर ते टाकून द्या. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती प्रयत्न करू द्या पण देव आज नवीनतेने तुमच्याशी बोलते तर तुम्हाला परत आपलं ओझं टाकून द्यायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरपूर प्रयत्न झाले तरी दारू सोडली नाही, पण आज देव म्हणतो परत त्या व्यक्तीच्या प्रतीचं ओझं टाक देवाकडं. येस तो बदलला नाही, आज परत ते ओझं तू टाक. ते आर्थिक असे झाले नाही, ते परत ते ओझं टाक. देव तुला अनुभव देणारच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन आपलं ओझं काय करा आज, हलकं. आज हलकं करायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सवय सोडा, काय करा, सवय ही सोडायची, जी ओझं कॅरी करायची सवय नाही, सवय काय झाली पाहिजे आता. सुटली पाहिजे. का कारण ओझं वाहण्यास कोण आहे आमच्यासाठी, येशू आहे. येशूने घेतलंय, आता मला परत व्हायचं नाही. येस किती लोक ऍग्री आहेत, येस किती लोक आपला विचार टाकतील आज, टाकतील का चर्च येस. तुमच्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला कसं कळणार पुढच्या आठवड्याच्या वाचतं. प्रेज द लॉर्ड. कारण मी देवाला देव परत का तेच, तेव्हा तुला नाही माहित मला माहिती आहे, तू सांग काय सांगायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते वचन उगाच पाठवत नाही, त्याला माहिती आहे कोण ओझं घेऊन चाललंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओझं सोडून द्या चर्च, आपली मनातली व्यथा सोडून द्या. आज अशी हाक मारा प्रभूला का आपलं ओझं टाकून द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव ब्लेस करणार, आमेन. 100% देव उत्तर देणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतंय पण देव जर बोलतो देव स्थापित करल. येस आजचं आमेन. वचन नवीनतेने अनुभव घेऊन जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान उभा राहूया आपण, कमान प्रे करू सर्व. हालेलुया प्रभू येशू, धन्यवाद पित्या, तुला महिमा आणि गौरव, तुला स्तुती माझ्या परमेश्वरा. कमान सर्व प्रे करू, आपल्या जीवाशी बोला. का कठीण होणं सोडून टाक, येस. विचार करणं सोडून टाक. येस. तू प्रार्थनेला आलास, येस. तू देवाच्या सहवासात आला. कारण आम्हा प्रत्येकाचा विश्वास आहे का जिथं दोघं किंवा तिघं तिथं प्रभू आहे. येस लॉर्ड. आणि जर देवा तू इथं आहे असा माझा विश्वास आहे तर मग मी हे ओझं घेऊन का चाललोय, येस प्रभूजी. का माझ्या मनात ह्या चिंता आहेत, येस लॉर्ड. का या गोष्टींवर मी वारंवार विचार करतो आणि Yes, म्हणतो देवा. पुढं काय होईल, कसं होईल, आतापर्यंत ठीक आहे पुढचं काय. तो म्हणतो का आपलं मन सुकवतो विचार करून. येस. आतापर्यंत तुझी काळजी केली ना देवाने, येस. आतापर्यंत काही कमी पडलंय का. येस. नेहमी पडत्या बाजूने देवान तुला सांभाळलं, तुला आधार दिला. येस. देव इथून पुढे तुला आधार देईल, असा आधार देईल का परत तुला कोणाच्या आधाराची गरज लागणार नाही. येस. त्या देवाचा अनुभव घेऊन जा. येस. त्या 18 वर्षासारखी स्त्री सारखी होऊ नकोस, येस. कधी प्रभूच्या सानिध्यात असताही आपलं ओझं घेऊन उभी होती. येस. देवाला आवडलं नाहीये, ती प्रभूपर्यंत नाही आली, प्रभू तिच्यापर्यंत गेला. कारण देवाची इच्छा नाही का जे देवाच्या सहवासात असतात त्यांनी ओझं व्हावं. येस. कारण देव म्हणतो माझं सत्य त्यांना कळावं, येस. का तुझं ओझं हलकं व्हावं. म्हणून तुझ्या ख्रिस्तान तुझं ओझं वाहिलंय. म्हणून देव कधी सहन करणार नाही त्याच्या मंडळीने ओझं घेऊन चालावं. Yes. माझं ओझं माझ्या प्रभूने घेतलंय, Yes, आमेन. माझं ओझं माझ्या प्रभूने त्या वधस्तंभावर वाहिलंय. येस. त्या हालेलुया. वधस्तंभाचा विजय मला समजला पाहिजे, आमेन. त्याचा रक्ताचं सामर्थ्याचं मर्म मला कळलं पाहिजे. Yes. का त्यांनी ते ओझं वाहिलंय, Yes. त्यांनी ती किंमत मोजली. Yes. मी पुन्हा ते ओझं वाहू नये आजाराचं, मी पुन्हा ते ओझं वाहू नये त्या आर्थिक संकटाचं, Yes. मी पुन्हा ते ओझं वाहू नये फेलियरचं, Yes. मी पुन्हा ते ओझं वाहू नये त्या दारूच्या शापाचं, मी पुन्हा ते ओझं वाहू नये विभक्तपणाचं. Yes. माझ्या देवाने सर्व ते काही घेतले त्या वधस्तंभावर. हे माझ्या जीवा, आपल्या निराशेतून बाहेर पड. असं नाही की तू प्रयत्न केले नाही, फार प्रयत्न केले, फार तू संयम धरला, पण वाटेला तुझ्या कधी आनंद आला नाही. म्हणून तुला असं वाटतं का आतापर्यंत झालं नाही, मग आता तरी या शेवटच्या दिवसांमध्ये काय होणार आहे, आता काय राहिलं तरी माझ्या आयुष्याचं. योबालाही वाटलं होतं का सगळं गेलं, आता काय राहिलं तरी. पण देवाने सर्व गोष्टी नवीन केल्या. तोच परमेश्वर देव आज इथं आहे ब्रदर सिस्टर्स. हो आपलं ओझं टाक, येस. आपलं ओझं टाक, येस. आपलं ओझं टाक. येस. तू व्यसनामध्ये जरी असेल तर आपलं ओझं टाक. येस.
तुझ्या ताकदीत तू बाहेर पडू शकत नाही. Yes. तुझ्या जीवनात फेलियर आहे, सक्सेस नाहीये, कष्ट करतो, फार वाटतं का प्रगती व्हावी, फार मेहनती असतो, प्रामाणिकपण आहे, पण तुझ्यावर अनुग्रह नाही ना देवाचा. आपलं ओझं टाक देवाकडं. Yes. तुझ्या प्रामाणिकतेचं प्रतिफळ जग नाही, परमेश्वर तुला देईल. Amen. आणि जर देवाचा फेवर येईल, तुझ्या प्रामाणिकपणाची कदर हे जग देखील करणार. Yes, hallelujah. तुला देवाचा अनुग्रह पाहिजे. Yes. आपल्या ओझ्यातून मोकळा हो. प्रभूकडून उन्नती येईल, प्रभूकडून भरभराट येईल. अशा गोष्टी देव करेल ज्या कल्पने पलीकडे आहे, ज्याचं स्वप्न पण तू बघू शकत नाही आजच्या स्थितीत धरून. तुला वाटतं का हे शक्यच नाहीये, तोच देव आज परत तुझं दात ठोकतोय. तुझं म्हणतो ना शक्यच नाही, कसं काय शक्य आहे तरी? कारण आम्ही जे पाहतोय ते आमच्या आटोक्याच्या बाहेर आहे. दावीद म्हणतो ही लढाई शस्त्राची नाही, ही लढाई माझ्या देवाची आहे. Yes. ही लढाई तुझ्या कुवत बघून तू लढली जाणार नाही. Yes, तुला वाटतं का amen. ताकदीने एकच काय मिळणार आहे? Yes. मी या गोष्टीपासून फार लांब आहे, माझ्या आवक पासून या गोष्टी फार लांब आहे, Yes, तर Lord. ते लांबच राहतील. पण जर आज तू आपलं ओझं देवाकडे टाकतो का देवा या गोष्टी मला पाहिजेत, Yes, माझी Lord. आवक नाहीये, Yes, पण मी प्रभू. ऐकलं दाविदाबद्दल, Yes, मी ऐकलं Lord. योनाथानाबद्दल. Yes, तो बाप्पा. म्हणतो देव बहुत आणि थोडके तारवास समर्थ आहे. Yes. दावीद म्हणतो लढाई तलवार भाल्याची नाही, लढाई Amen. माझ्या देवाची आहे. Yes. मी माझी कुवत पाहत नाही, माझ्या देवाकडे माझी Lord. विनंती सादर करतो Yes. आणि माझा देव इच्छा पूर्ण करणार आहे. Amen. माझा देव मार्ग मोकळे करणार Yes, आहे. मी hallelujah. पवित्र शास्त्रामध्ये वाचले का देव आकाश कपाटे उघडणार आहे, Amen. देव अद्भुत मिराकल करणार आहे. Yes, आता amen. मी पण एक मिराकलचा अनुभव घेणार, Yes, मी पण एक hallelujah. अद्भुत कार्याचा अनुभव घेईल. Amen. माझा देव समर्थ आहे, Yes. माझा देव माझ्यासाठी करू शकतो. Yes. कमॉन चर्च, तुमच्या विचाराचा घेरा तोडा, Yes. तुमच्या निराशेचा घेरा तोडा चर्च. Yes. आज प्रभू इथं उभा आहे. Yes. ओ मी स्ट्रॉंगली देवाचा प्रेझेन्स फील करत आहे. ओ रिबा बाबा शंदाबा राबा शखोतो राबा. ओ तू साधारण नाहीये, तू रक्ताने मिळवलास, तू रक्ताने मिळवलास. आपलं ओझं टाक, परत ओझं वाहू नको. देवाने तुझं ओझं वाहिलंय. Yes, मी राईट Jesus. नाव तुझ्यावरचे असणारे सर्व ते प्रश्नाचे आत्मे, Yes, सर्व जे Father तुला Lord. निराश करणारे भ्रांतीचे आत्मे, Yes, विचार Jesus. विचार विचार Yes, आजपासून आजपासून Yes, आजपासून yes, देवाच्या yes, अग्नीमध्ये Father. मोकळा हो. देवाच्या अग्नीमध्ये या विचारापासून मोकळा हो. राईट नाव फ्री 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 या विचारापासून, या मानसिकतेपासून, या निगेटिव्हिटी पासून, या सैतानी दुष्ट विचारापासून, या फेलियरच्या विचारापासून अग्नीमध्ये, देवाच्या अग्नीमध्ये जे इथं आहेत, जे ऑनलाईन पाहतात, या अग्नीमध्ये प्रत्येक भाऊ बहीण म्हणतो आजपासून फ्री फ्री व्हा येशूच्या नावामध्ये, पूर्णपणे. येशूच्या नावामध्ये. आणि देव माझी दखल घेणार आहे, आमेन, आमेन. देव माझी उन्नती करणार आहे, Hallelujah. प्रभू मला ब्लेस करणार आहे, Amen, amen. प्रभू माझे कष्ट सफळ करणार आहे, Yes, Father मी Lord. बहुगुणित होईल, Amen. देव मला ब्लेस करणार. Hallelujah. आज जी माझी ओळख आहे, माझी देव परमेश्वर पुसून टाकल. Yes, yes. प्रभू माझी एक नवीन ओळख स्थापित Amen, करेल. amen. मी माझ्या गोष्टीसाठी लाजवला जाणार नाही. Yes, असा Father. समय देव दाखवल Yes, का yes, ज्या Lord. गोष्टीसाठी मला कमीपणा वाटतो, लाजूरपणा वाटतो, Yes. त्या गोष्टीला घेऊन मी अभिमान बाळगल का Amen, माझ्या amen. देवाने या गोष्टी बदललेल्या आहेत. Hallelujah. तो देव तुझी दखल घेणार Yes, आहे. amen, हो ते amen. कार्य तुझ्या लाईफ मध्ये, ते कार्य तुझ्या Yes, लेखनामध्ये, ते Yes, कार्य तुझ्या स्वीकारतो पत्नीमध्ये, बाप्पा. ते कार्य तुझ्या भावामध्ये, ते स्वीकारतो कार्य तुझ्या बाप्पा. पतीमध्ये मी स्वीकारतो प्रभू. स्वीकारतो ते येशूच्या रिवायवल मी नावामध्ये. स्वीकारतो प्रभू. स्वीकारतो ओ बाप्पा. धन्यवाद तू केल्याबद्दल पित्या. धन्यवाद येशू राजा. प्रभू मी तू चिंता काय करणार केलंस, नाही. Lord. आजपासून तो घेरा तोडतो. तोडतो येशूच्या सैताना नावामध्ये. सर्व निगेटिव्हिटी घेऊन जा येशूच्या नावामध्ये. आणि प्रत्येक म्हणतो फ्री हो येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये, Lord. आणि हा विश्वास मनात मोकळा करतो. Yes, yes, Father. ज्याप्रमाणे शिमोन कोणी म्हणतो का देवा तू समर्थ आहे Yes, yes, देव बाप्पा. मला यातून बाहेर काढण्यासाठी. Yes, Lord. बोला चर्च का देवा तू समर्थ आहे समर्थ आहे देव बाप्पा. माझी प्रार्थना ऐकण्यासाठी. माझी प्रार्थना तू समर्थ आहे ऐकण्यासाठी. प्रभू माझे दिवस बदलण्यासाठी. तू समर्थ आहे तू देव समर्थ आहे बाप्पा. प्रभू ते मला मिळून देण्यासाठी जे Yes, ख्रिस्तामध्ये देव बाप्पा. योग्य आहे Yes, आणि जे देव तुझ्यामधून बाप्पा. आहे ते Yes. तू मला मिळून देशील पित्या. हो देव बाप्पा. माझा व्यवसाय इथंच थांबणार नाही, Yes, मी sir. प्रगती करणार. Amen, माझ्या amen. कामात मी इथंच थांबणार नाही, Yes, माझ्या yes. कामात प्रगती होणार. Amen, माझं amen. कुटुंब एवढ्या स्थितीमध्ये जगणार नाही, Yes, माझ्या yes. परिवाराची उन्नती माझा परमेश्वर करणार. Yes, amen. मी एवढ्याच गोष्टीमध्ये जगणार नाही, Yes. माझा परमेश्वर वैभवशाली गोष्टी मला Hallelujah. पाठवणार. माझा परिवार एवढ्याच आध्यात्मिक लेवलवर राहणार नाही, Yes, yes. माझा परिवार अभिषेकामध्ये वाढणार, Amen, माझा amen. परिवार प्रार्थनेमध्ये वाढणार, Yes, माझा Father. परिवार समर्पणामध्ये वाढणार Lord. आणि माझ्या कुटुंबाची ओळख माझा प्रभू बदलणार. Jesus. आज मी माझं ओझं टाकून जात आहे. Yes, Father. कमॉन ब्रदर सिस्टर्स प्रे करा. Thank you, कमॉन एक गीत गाऊ, देवाची महिमा करू, Jesus, प्रे करा. Father, Lord. पैशाची चिंता, Oh, thank you, कोणतं कार्य तुम्हाला करायचंय, Yes, आव्हान आहे Father. पैशाचं, Yeah, Jesus. प्रश्न आहेत काय, कसं होईल. Yes, yes. आतापर्यंत देवाने तुला लाजवलं नाही, Yes, Father. तू देवाचा गौरव पाहिला आपल्या Amen, कुटुंबात, amen. मग शंका का धरतो. Yes. हे देवाला अपमानित करण्यासारखं आहे. Jesus. हो मी प्रे करतो, हे जे विचार आहे तुला पुढच्या गोष्टीला धरून Yes, yes. लॉर्ड म्हणतो का पुन्हा मी तुला सांगतो की मी तुला कधी लाजवलं नाही, Yes, yes. मी तुला ब्लेस केलंय. Yes, Jesus. तुझी स्थिती नसताना पण मी तुला उंच केलं. Yes, Father. देवाला आवडणार नाही की तू शंका धरावी. Yes, yes, Lord. देवाचा आदर कर, देवाला महिमा दे आणि म्हणता प्रभू हे शब्द, हे विचार मी माझ्या मनात जागा दिले, मला क्षमा कर प्रभू. मला आता प्रभू आहे ना, हो देवा. मी काय एकट्याप्रमाणे विचार करतो, Yes, Father, Lord. मी का असं विचार करतो का मी एकटा काय करावं. Yes, Jesus.
मग आतापर्यंत जे देवाने दिलं ते तू घेतलं का देवाने दिलंस? Yes. जर देवाने तू दिला असं तू म्हणतो तर देव तुला पुढचं पण देणार आहे. Yes, आजपासून amen, त्या amen. भविष्याच्या विचारापासून फ्री हो. Free व्हा येशूच्या राईट नाव नावामध्ये. त्या सर्व बर्डन पासून म्हणतो फ्री हो येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये. तुझी साक्ष तू देशील, आमेन आमेन. तुझी साक्ष तू देशील. मी डिक्लेअर Yes. करतो येशूच्या नावाने. शांत दे बाप्पा. तू येशील, तू म्हणशील का होय स्थिती अशी होती का मी Yes, विचार yes. करत होतो, Yes. पण देवाला धन्यवाद का देवाने दखल घेतली, माझ्या जीवाशी बोलला, माझं ओझं देवाने हलकं केलं Amen, आणि amen. प्रभूने माझे ब्लेसिंग्स मोकळे केले. तो Hallelujah. देव तुझ्या लाईफ मधून आपली साक्ष घेणार आणि त्या Yes, समय yes. विसरू नको की Yes. तुला देवाची साक्ष द्यायची आहे. Yes, प्रभू yes, बोलत आहे कोणातरी ब्रदर सिस्टर बद्दल. ओ शाबा